सख्या चुलत नातवाने आजीसोबत केले असे कांड ऐकूनच हादराल. धक्कादायक प्रकार समोर. नात्यातील माया आपुलकीचा हळूहळू नाश होत चाललेला आहे. स्वैराचार आणि चंगळवाद बोकाळला असून प्रत्येकाला केवळ पैसा हवा आहे, चैन करायचे आहे, आयशो आरामामध्ये राहायचे आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे. अगदी एखाद्या माणसाचा, अगदी आपल्या जीवलगाचा खून करण्यासही काही लोक तयार होताना दिसतात. विश्वासाच्या नात्याला काळीमा फासतात. क्षणिक मोहापायी आयुष्यभरासाठी माथ्यावर गुन्हेगारीचा कलंक लावून घेतात. एखादे वाईट कृत्य करताना आपल्या आईवडिलांच्या मनाचाही विचार करत नाहीत. ही स्वैराचारी क्रूर पिढी समाजासाठी चिंतेचा विषय आहे. कोल्हापूर शहरामध्ये एका 72 वर्षीय वृद्धेचा तिच्या 20 वर्षीय चुलत नातवाने अत्यंत थंड डोक्याने क्रूरपणे हत्या केली. या घटनेने कोल्हापूर हादरून गेले आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरामध्ये ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळ उषा मारुती भिवगंडे वय वर्षे 72 राहत होत्या. त्या तेथे स्वतःच्या फ्लॅटमध्ये पती मारुती भिवंगडे यांच्यासोबत राहत होत्या. उषा आणि मारुती भिवंगडे या दाम्पत्याला मुलबाळ नव्हते. त्यातच मारुती भिवंगडे यांचे दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी निधन झाल्यामुळे वृद्ध उषा या एकट्याच आपल्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांचा पुतण्या परशुराम भिवंगडे त्यांची चांगली सेवा करत होते. उषा यांचे वय झाल्याने त्या फ्लॅटमध्येच राहत होत्या. वयाच्या मानाने आजारही येत जात होते. त्या सध्या थोड्या आजारी होत्या म्हणून पुतण्या परशुराम त्यांना औषध देऊन काय पाहिजे नको ते आणून देत असे. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी उषा आजारी आहेत म्हणून रात्रीच ते त्यांना औषध वगैरे देऊन गेले होते. परशुराम यांनी उषा यांची तब्येत कशी आहे म्हणून चौकशीसाठी मोबाईलवर कॉल केला, परंतु त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ कॉल करूनही प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर चिंतेतून शेजाऱ्यांना फोन करून घरामध्ये चौकशी करण्यास सांगितले. शेजाऱ्याने फ्लॅटमध्ये जाऊन पाहिले तेव्हा उषा बेडरूममध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळल्याचे शेजाऱ्यांनी सांगताच परशुराम आपले काम सोडून उषा यांच्या फ्लॅटमध्ये आले. संशय आल्याने त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना ही माहिती दिली. बेशुद्ध अवस्थेमध्ये त्यांना CPR मध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला. उषा यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी उषा यांची दिनचर्या, त्यांच्यावर सुरू असलेले औषधोपचार, त्यांचे नातेवाईक, शेजारी अशा वेगवेगळ्या पातळीवरील माहिती एकत्रित घेऊन तपास सुरू केला. पोलीस सर्व घटनेवर नजर ठेवून होते. त्यावेळी पोलिसांच्या नजरेला पडले की त्यांचे जवळचे आणि दूरचे सर्व नातेवाईक आलेले आहेत. त्यामध्ये मयत उषा यांचा चुलत नातू प्रेम परशुराम भिवंगडे वय वर्षे 20 राहणार ज्ञानसागर रेसिडेन्सी, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर हा दिसत नव्हता. प्रत्यक्षात घटने दिवशी तो 8:45च्या सुमारास फ्लॅटमध्ये आलेला होता. लगेच अर्ध्या तासानंतर तो फ्लॅटमधून निघून गेला होता अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. साधारणपणे 11च्या सुमारास परशुराम भिवंगडे याने प्रेमला फोन केला व आजी मृत झाल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रेम घटनास्थळी आला. सुमारे अर्धा तास तो त्या ठिकाणी थांबला होता. मात्र पोलिसांचा वावर बघून त्याने घटनास्थळावरून पळ काढला. घरी येऊन त्याने फोन स्विच ऑफ केला. कपडे बॅगेत भरून कोकणात मित्रांच्या सोबत जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. मोटार घेऊन तो एकटाच कोकणात फिरत होता. तो अंत्यसंस्काराला का थांबला नाही हा पोलिसांच्या समोर प्रश्न होता. 16 तारखेला बाहेर पडलेला तो 19 तारखेला घरी परतला. तेव्हा पोलिसांनी घरातून त्याला ताब्यात घेतले. त्याची प्राथमिक चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु विश्वासात घेऊन चौकशी केली असता प्रेमने महाविद्यालयीन शिक्षणापासून चैनीची सवय लागल्याचे सांगितले. चैनीसाठी पैसे कमी पडल्याने त्याने वडील मातृभावनेने सेवा करत असलेल्या चुलत आजीच्या अंगावरील दागिन्यांची चोरी करण्यासाठी खून केल्याची कबुली दिली. तसेच सोन्याच्या कामामध्ये वापरण्यात येणाऱ्या विषारी केमिकलचा वापर करून खून केल्याचे सांगितले. सकाळी आजीच्या फ्लॅटवर जाऊन आजीसाठी गरमागरम चहा बनवला. त्यात एक केमिकल टाकून चहा आजीला प्यायला दिला.
चहा पिताच आजीला दरदरून घाम सुटला. केमिकल अतिविषारी असल्याने लगेचच शरीर थंड पडत गेले. त्या बेशुद्ध पडलेल्या होत्या. थोडा वेळ थांबून प्रेमने आजी मयत झाल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्याने उषा यांच्या दोन्ही हातातील सोन्याच्या 6 पाटल्या, गळ्यातील सोन्याच्या 2 चेन, उजव्या कानातील फुलं असे एकंदरीत 10 तोळे सोने घेऊन पळ काढला. आजीचा खून केल्यानंतर प्रेम दुचाकीवरून विद्यापीठात गेला. तिथे जाऊन तो काही मित्रमैत्रिणींना भेटला. तो एका महाविद्यालयामध्ये 8च्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेतो. मुलाने केलेल्या खुनी कृत्यामुळे वडील परशुराम भिवंगडे यांना मानसिक धक्काच बसला आहे. उषा यांच्या घरातील दागिने आणि रोकड सुरक्षित होते. त्यांच्या अंगावरही कुठेच जखम नव्हते. त्यामुळे प्रथमदर्शनी त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे वाटत होते. पण पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे खुनाचा उलगडा झाला. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, रुपेश माने, अमित सरजे, अरविंद पाटील, हंबीराव अतिग्रे, राजेश राठोड, सागर चौगले इत्यादींनी या घटनेचा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.